महाराजांनी. आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. शुक्राचार्यांचे डोळे फोडले महाराज, पण नीतीचं काम करत असताना गुरु जरी आडवे आले तरी ऐकायचं नाही. हो, आणि आमचे तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, चांगलं काम करत असताना मायबाप जरी आडवे आले तरी त्यांचं ऐकू नये, कारण न आवडे जन धन माता पिता. परमार्थाकडे वळत असताना कोणी विरोधक वाढत असेल तर अजिबात कोणाचं ऐकायचं नाही. देवाकडे जायच्या वेळेस कोणी विरोधक येत असेल तर. हा, मग बलिराजानं गुरूंचा डोळा फोडला आणि झारीतलं पाणी सोडलं. आता सांगितलं, गुरुजी जल्दी से मांग लो आपको जो मांगना है. वामन भगवंतानं सांगितलं, मला तुझ्याकडनं अपेक्षा जास्तीची नाहीये, मग मला फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. किती? सिर्फ 3 पग भूमी चाहिए. पहिलं पाऊल दुसरं पाऊल ठेवलं, पूर्ण आकाश पृथ्वी व्यापली. आता तिसरा पाय ठेवायचा कुठं? तिसरा पाय ठेवायचा कुठं हा प्रश्नचिन्ह. बलिराजा समोर, वामन भगवंतही समोर. तोपर्यंत बलिराजाचं पूर्ण परिवार बघत होतं, पण खास करून बलिराजाची माय तिथं उभी होती. माया हो, विषय लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बलिराजाची माय तिथं उभी होती. बलिराजाच्या मायवर जेव्हा वामन भगवंताचं लक्ष गेलं ना, वामन भगवंत थरथर कापायला लागले. देव घाबरत होता बलिराजाच्या मायला. काय कारण आहे? कारण देव विचार करत होता, मी ज्या बाईच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे ती काय साधारण बाई नाही या, ती दात्याची माय आहे, वीराची माय आहे, शूराची माय या. ती काय साधारण बाई नाही या. एवढ्या मोठ्या महात्म्याला जन्माला घातल्या आणि त्याची माय ती या. हिनं जर ठरवलं मला कसलाही बद्दुआ देऊन टाकेल, रागारागात शाप देऊन टाकेल आणि तो मला भोगावं लागेल. घाबरत होते भगवंत, घाबरत होते बलिराजाच्या मायला. भगवंत घाबरत होते. बलिराजाच्या मायनं बघितलं, बलिराजाच्या मायनं प्रश्न केला देवाला, देवा अरे घाबरतोय कशाला? तू थरथरतोय कशाला? तुला काय वाटतं मी तुला इथं बद्दुआ द्यायला आलेली आहे? मी तुला शाप द्यायला आलेली? अजिबात नाही. अरे मी इथं आली आहे ना, मी माझा स्वाभिमान आणि माझा गौरव सांगण्यासाठी आली आहे. आणि बलिराजाची माय सांगते, अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसार्य. अशा पोराला मी जन्माला घातलंय देवा. अरे माझ्या लेखाकडे भीक मागायला तू उभा आहे. अशा पोराची माय आहे आणि हा स्वाभिमान तुला सांगण्यासाठी आली आहे. आणि प्रत्येक मायला पोराचा स्वाभिमान वाटला पाहिजे, असे लेकर जन्माला घालायचे. नाही तो भाई जननी बांज भली, काय खोये अपना नूर. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांचा, मी मुद्दाम काही बोलतो बरं, बाकी नसले मान्य राज, बाकी नसना प्रश्नचिन्ह राज मनीषीन. काही लोकांसाठी काही लोक म्हणतात, महाराज लेकरं जन्माला घालणं आमच्या हातात आहे का? हो, आपले संस्कारांमधले काही संस्कार असे आहेत ते दिले तर पोरं चांगले घडतात. जर एखादी मायले दिवस आहे, हो काय असतं माहितीये का? पोरगा चांगला जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला स्वाभिमान वाटतो, तो म्हणा पोरगा आहे. आता मला सांगा, मी आधी कीर्तनले उभा आहे, मी अभागी माय मर जायले, पण जवळ कीर्तनले उभा राहू ना, मन माय गर्वतेने सांगे मन म्हणा पोरे आहे बरं माय. नुसता साधारण कीर्तनकार आहे रव्या, तरी ती मायली इथला आनंद होय. तुम्हाला बी जर चांगला म्हणजे तुमले आनंद वसच होईल ना बहिणी माया सो, खरं आहे का नाही? हा, मग पोरसले बी विनंती, जीवन जगत असताना तरुण भावांना सांगतो, तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापांची मान तुमच्यामुळे खालती जात तर नाही ना, ती दक्षता घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि बाकी ना भाऊ असा राहता बिचारा घाबरट, काय करायला जातस का किडा पाडणार असले ब्याय जातस, बाकी ना बोलता कच्ची हिंमत ना राहतस. आम्हाला कीर्तन मा 2-3 संदेश याद राहता मुद्दाना तरुणच साठी. जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना भावांनो, तरुण भावांना सांगतो, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. आडवं येणारं कुत्रान वर्ष लागू नये. हो, कुत्रानं आपले चावा म्हणीचे ना, आपण कुत्राला चावायला जातच का? अजिबात नाही. म्हणीने समजदार लोकेशनी कुत्राशनी वर्ष लागू नये. आणि तरुण भावांना सांगतो, तुम्ही काय कराल निघणार, नावं ठेवणारा भेटणार, यासने वर्ष लागाल नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा भाऊ जर काय कराल निघणार, गली म्हणा 2 वयल डबा राहतस. वयल समजलं नाही का तुमले? हा, म्हणजे यमन बातकुल. हा, म्हणजे थोडा दिन मा राम बोलो बहिरा,
आठे चांगलं वातावरण आहे. बाबा लोक बिचारा कीर्तन लिही बसेल शेतात, ज्या चांगला राहतं त्याच कीर्तन लिहितच बा. हा 2 वयल बसेल होतात. तो गली म्हणा पोरगा काहीतरी कराय ना, मग कोणी चांगला सपोर्ट करायला पाहिजे ना बाबा. या दोन्ही बसेसनी चर्चा करतात का रे तात्या. बाळासाहेब ना पोऱ्या येडान माय काय बी करज आपण तात्या पण येण्यापेक्षा जड रास शिलगाव रे येड झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना का, या दोन्ही किडा पाडणारा त्यानं वट्टावर जात. बावड्याव किडा बिडा काय पाड ना भूक आले तो काय कर राहता तो किडा पाड राहता का रे हो उजागर. आणि आता तो सक्सेस हो गया किडा काय पाड राह ना. हे असे नावं ठेवणारे किडे पाडणाऱ्यांच्या नादी लागायचं आणि सक्सेस व्हायचं असेल. आपल्या मायबापांची आपल्या बापाची कॉलर ताट झाली पाहिजे भैया, असं जीवन जगायचं. हो आणि तुम्हाला सांगतो ना, चांगले संस्कार आपल्या हातात लेकरांवर देणं माया हो. दिवस गेल्याच्या नंतर तुमचे विचार चांगले पाहिजे, मंदिरात जायची अपेक्षा पाहिजे, खानपेन चांगलं पाहिजे, चांगला पोरगा जन्मालेच आपली खात्री. विठ्ठल विठ्ठल कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. राजे पुन्हा जन्माला या. दादा राजांना जरूर बोलवा. तरुण भावांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, तुम्ही गाडींवर लिहितात राजे पुन्हा जन्माला या. पण मी तर म्हणेल राजे जन्मालाच येऊ नका. का येऊ नका. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती ती तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. थोडं वाईट वाटेल बहिणी सोन, पण माले ना उभाटीन हाकला सोय गागर पडा सोय मला चितने लागत पैराले टाकल्या बहिणी सोनच्या बहिणीसना पडेल तशी टाकलं. तुम्ही म्हणे माया बहिणी शेत, कारण आपलं बोलणं तोल चालना जास. हो कसं असतं माहितीये का, डोक्यावर जर पदर असला प्रत्येक कीर्तनातून नियम आहे आपला. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. तुम्ही काय म्हणा दुश्मन आहेत का म्हणा, बिगरी चारणं वावरणं सौदा कर टाकेले का तुम्ही तुमले ते काय वैकत नाही मी. पण आपला धर्माना जो नियम आहे तो सांगत असताना मी थोडा बी इतकी चावत नाही. हो कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हा नाही बीडबाळ तुका म्हणे सानाथोर. हो जर धर्माचा नियम सांगायचा असेल तर तंतोतंत सांगायला आवडतं मला. थोडा राग येतो काही लोकांना, पण राग देऊ ना तुम्ही मला काय करशात बहिणीचं. उजीवगीत पुल्ली तारीख देवत नाही यांवर काय करशात. आणि पुल्ली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकान हायवेवर गिराईकशनी कमीच नाही. म्हणून मला सत्यता मांडायला आवडते. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. कारण राजे छत्रपती शिवराय जर घडले असतील तर जिजाऊ साहेबांचे संस्कार होते. राजे जन्माला यायच्या अगोदर जिजाऊ साहेबांची गरज आहे. जिजाऊ साहेबांच्या डोक्यावर पदर होता. आणि प्रत्येक महिला मातानं लग्न झाल्याच्या नंतर एवढा नियम पाळायचा, कमीत कमी कोणी आपल्यापेक्षा मोठं दिखणं ना त्याला देखील डोक्यावर पदर लिहिले जाऊ बहिणीसून. नंतर कोशी कल्ले तिथने आपलं बापनं काही जात नाही. म्हणून पक्क ठरेल 71 लई जासू तुम्ही पदरल्या का नकाल्या. विठ्ठल विठ्ठल मी तुमले पदरच का बरं लेवायला लावस त्यांना मागलं कारण असं शे. डोकावर पदर जर राहिना ना बहिणी पण तुम्ही म्हणे माया आहेत म्हणे बहिणीत माया असले काय सांगा गरज नाही बा. त्याच्या मरता सुद्धा पदर ओढले ती बिचाऱ्या झाल्या. हा ज्या बहिणी आहेत तरुण बहिणी तिथले सांगत पदरमुळे काय फायदा वस तुम्हाला. तुम्ही साडी नेसतीस बहिणी सोन कितला नाही येते साडी. गरमा नेसानी साडी 200 400 500 600 रुपयांनी 1000 रुपयांनी साडी 1200 रुपयांनी साडी बरोबर आहे ना. गरमा नेसान साडी 500-600 रुपयांनी 600 रुपयांनी साडी जरा 600 रुपयांनी साडी तुम्ही 6 साडी कितला मीटरनी राहत बहिणी सोन 6 मीटरनी कितला पडणी ती मीटर 100 रुपयाले बरोबर आहे ना. 100 रुपयाले 1 मीटर. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना म्हणजे 100 रुपयाना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राही घ्या ना असा टोपीवाला बाबाशने जर दखाना त्या सांगता अरे कुठे ना माहेर राही पूर्ण काय वय नाही काय संस्कार आहेत गो. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाना पदर आहे बहिणी पण 100 फक्त 100 रुपयाना पदर आहे. पण डोक्यावर जर राहिना ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवतो त्या दोतरवाला बाबा. मनीषीने असले देखील डोक्यावर पदर लिहिलो. विठ्ठल विठ्ठल सोपं करीन सांगा साकू. आपला काना देशना खास करून महाराष्ट्राना असा नियम आहेत. आपल्याकडे अशी प्रथा आहे
बाया साड्या नेसतीस, डोक्यावर पदरच लेतीस. बरं यानासाठी प्रूफ म्हणून सांगस तुमले. अहिल्या माता होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, त्यांचा एखादा फोटो दाखवा मला बिनपदराचा. ज्या मायमुळे देवाऱ्यातले देव बसलेले, मंदिरातले देव बसलेले, त्या अहिल्या मातेचा पदर पडलेला नाही. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार असे होते, जिजाऊ मासाहेब बिनपदराची निघायची नाही. अजून पुढे चला, आज ते नवी नवी गोष्ट आहे, 5-7-10 वर्ष पहिली गोष्ट आहे. राष्ट्रपती वेगळी आपला काना देशनीबाई, कोण? हा, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली माय, पण तरी डोक्यावरचा पदर पडू दिला. हा, राष्ट्रपती वेगळी माय, तरी डोक्यावर ना पदर पडू दिला नाही. मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास पोलो तिरपा कोसो. काय काय करा ना कस काय करा ना आपो, राष्ट्रपती पदर पडू देत नाही आणि आई बहीण बचत गटनी मिटिंगले जास पोलो तिरपा कोशिलेस. लग्नेस मा जातीस तुम्ही, लग्नेस मा चांगली मा चांगली साडी घेतीस बहिणीसवन, बरोबर आहे का नाही? आपू विशेष साडी लेवान टाइमले पहिले पदर देखतीस ताईसवन. तुम्ही साडी पहिले पदर देखीस नाही लेतास ना, मग तो पदर लगीन मा जायरा ना, तुम्ही पदर देखी साडी लिहिले, मग तो डोक्यावर टाकायला काय अडचण आहे तुमले? काही नुकसान आहे का त्यामा? चला बा, शिरूड चौकुलीले 35 बाया मरी घ्यात महाराज पदर लेता लेता, त्यामा आमना जीव घाबरत. असं काही शे का? किल्ले डोकार पदर काय फरक पडा? लग्नात मजा ती बारी बारी साड्याले, ती काठ पदर देखते, नेमका तो पदर तिरपा कोशिले, तिने 20 रुपयानं ते फुलारणी करता, डोका म्हणा फुलार दिकाल पाहिजे, तिथला करता इथली मागी साडीना पदर मोक्या सोडली येड्या. तेवढं बरं आहे आपो, तुम्हाला परिसरण्या बाया नाहीत तशा. आठ गोट्या बहिणी चांगल्या आहेत. मागा पदर असतो मोक्या सोड देतील आणि 75 न पडक गुंडाई गुंडाई फिरतील बानड सुरुज्ञा. आठेण्या बाया चांगल्या आहेत बुवा. आपले संस्कार काय या हे कधीच विसरायचं नाही बाई. एका ताईचा मला फोन आला, रवी किरण महाराज तुमचे कीर्तन खूप आवडतात, तुमचे कीर्तन मी नेहमी ऐकत असते, पण तुमचं ते जे बोलणं आहे ना ते आवडत नाही. म्हणलं कसं ताई, तुम्ही पदरावरनं बायांना बोलतात. म्हणलं हो ताई. म्हणलं तुला चुकीचं वाटतंय दीदी? म्हणे हो महाराज. म्हणलं का वाटतंय? म्हणे महाराज, पहिल्या बाया अशिक्षित होत्या, त्यांनी डोक्यावर पदर घेतला असेल, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही पदर घेत नाही. म्हणतात ताई, डोक्यावर पदर नाही लिहिना म्हणशील सुशिक्षित आहे का? मग अजून तू पुरी सुशिक्षित नाही वयले. बिगर पदर न राहणं याला जर सुशिक्षित म्हणस होईल ना ताई, तर तू अजून पुरी सुशिक्षित नाही वयले. ज्या दिन तू पायमा घाल आणि मोजडी मा वरण लिन पिशी, त्या दिन म्हणसो मनबईन पुरी शिकी गई भो. कोणाला म्हणावं सुशिक्षित? शिकणं म्हणजे काय? आपण आपल्या धर्माच्या नियमाचं उल्लंघन करायचं का? उल्लंघन केल्याने काय सत्यानाश झाला? सीतामायाला काय भोगावं लागलं? विठ्ठल विठ्ठल. अरे लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचे रक्षण करायला गेले ना, लक्ष्मण रेषा टाकून गेले. विषय मी जास्त छेडत नाही, कारण मला पुढे भरपूर सांगणे आहे आणि हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मण रेषा टाकलेली होती. वहिनी साहेब, आई साहेब, रेषेचं उल्लंघन करू नका सांगून गेले होते, पण सीतामय्यानं रेषेचं उल्लंघन केलं आणि भिक्षा द्यायला गेली साधूला. खोट्या साधूच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं, खऱ्या साधूला दूर केलं आणि त्या खोट्याच्या नादात भिक्षा देण्याच्या नादात रेषा ओलांडली. त्या नालायकानं उचललं पाय आणि घेऊन गेला. बरोबर आहे ना? जर रेषा ओलांडली नसती तर, रेषा ओलांडली नसती तर सीताला स्पर्श करायची ताकद नव्हती, रावणाची ताकद नव्हती. हा, रेषेचं उल्लंघन केलं. तसंच तुम्हाला माझं बहिणींना विनंती आहे, पाया पडू विनंती आहे, राग अजिबात धरायचा नाही. बोलणारा रवी किरण महाराज कोणी परका नाही, तुमचा भाऊ बोलतोय आणि मी तुम्हाला हक्काने बोलतोय. माझ्या बहिणींना राग धरायचा नाही बहिणी हो. मी घरना भाव आहे, मी बोलतो, दुसरं कोण बोली त्यांना मुसळं बोट टाकतो मी. हा, रेषेचं उल्लंघन केलं म्हणून सीतामय्याला रावणानं उचलली. तसं धर्माचं नियमाचं उल्लंघन केलं ना, हो, तो काळ रूपी रावण आपल्याला तसंच उचलतो. विठ्ठल विठ्ठल. मग संस्कार कसे असतात? फॉर एक्झाम्पल, मायबाप जर चांगले असतील त्यांचे गुण लेकरात येतात. हो, जर बाईला दिवस गेले तर तिनं काय केलं पाहिजे? ग्रंथ वाचले पाहिजे,
टीव्ही बघा, पण टीव्हीवर चांगला चॅनल बी तडे सिरियला देखापेक्षा मस्त भागवत सांगतस महाराज लोक, कीर्तने चालतच काय काय चॅनलवर, ते देखो बरोबर आहे का नाही. पण आटे चांगलं देखतात नाही आणि चांगलं देखतात बी नाही. दिवस जाल्यानंतर चांगला विचार बी ठेवतात नाही, खानपिन बी चांगलं ठेवतात नाही. राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे संस्कार होते. ऐका, 2 मिनिटात सांगेल जिजाऊ साहेबांचे संस्कार कसे होते आणि राजे का असे घडले. हो, हिताला जागणाऱ्या पोरांबद्दल सांगतोय म्हणून मला विचारावर स्पर्श करायचा आहे. राजे छत्रपती शिवराय जन्माला यायच्या आधी कोणी येऊनानं आई भवानीच्या मंदिरात गाय कापली. गाय कापल्याच्या नंतर गाय कापली, रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आणि आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडलेत. आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांच्याकडे यावं, जिजाऊ साहेबांना सांगावं, मासाहेब कोणी येऊनानं गाय कापली मंदिरामध्ये, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ साहेबांनी तसाच घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, मूर्तीच्या हातही तुटलेले, पायही तुटलेले आहेत. ते वातावरण बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांनी देवीला हाक मारली. जिजाऊ साहेबांना देवीला हाक मारली. देवीला सांगितलं, अगये जगदंबे, अगये भवानी, अगये आई, अगं ऐक ना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, 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 दार उघड आई, दार उघड बया, 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 दार उघड सांगितलं, ग ए जगदंबे, अगं ए आई, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशाचे नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि जिजाऊ साहेबांची हाक देवीने ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि कोणीतरी विचारतात, आई तुला काही खावंसं वाटतं, दीदी तुला काही प्यावंसं वाटतं का. तसं जिजाऊ साहेबांच्याकडे एक दासी गेली आणि जिजाऊ साहेबांना विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का. जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मग आई साहेब काय वाटतं. मला वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतंय. काय डोहाडे होते जिजाऊ साहेबांची. मला खावं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मग काय वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. विचार एवढे चांगले म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आई जिजाऊची पुण्य आई कशी आली उफडाला, ओ बापाचा बाप राजशुभा जन्मला, ओ बापाचा बाप राजशुभा जन्मला. आई जिजाऊची पुण्य आई कशी आली उफडाला, आई पुण्य आई कशी आली उफडाला, बापाचा बाप राजशुभा जन्मला, तो बापाचा बाप राजशुभा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची. झालेल्या स्वराज्याची त्यातून घडाला, तो बापाचा बाप राजशुभा जन्मला, तो बापाचा बाप राजशुभा जन्मला, तो बापाचा बाप राजशुभा जन्मला. गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे विचार. दासीने विचारलं, बाई आई तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का.
आई साहेबांनी सांगितलं मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, असं मला वाटतं. हे जिजाऊमा साहेबांचे विचार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले, जन्माला आले. आत्ताच्या मायला जर दिवस गेले, कोणी आजूबाजूच्या काकोने विचारलं, कोणी ताईने विचारलं, खाऊ बहीण तुला काही खाऊ जीव करा नका, पिऊ पिऊ जीव करा नका. आतीने माई एकच सांगस म्हणा कानी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करा. शेलगावतून दर्शन कसा राजा जन्माली. काही काही बहिणीसले ते दिवस जावानंतर 4-4 किलो मुलताननी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाची राजा का झाली. हा अरे अगोदर आपण सुधरा तर आपली येणारी पिढी सुधरीन. विठ्ठल विठ्ठल. राग बिग नाही ना बहिणीसून नाही ते बराच ठिकाणी तसं आपण खरं बोलायला जाऊ का सगळी माहिती सांगत तू मन पोटणार नाही. खरं खरं कोणले पचत नाही ना मग. हो खरं तर मला आनंद वाटतोय की आपल्या कीर्तनामध्ये आमदार साहेबांचे वडील म्हणजे जे स्वतःच माळकरी आहेत, आमचे बाबा बाळासाहेब भदाने, हो बाबाश्री आलेले आहेत. हां त्यांना तर स्वाभिमान वाटतच असेल की भाई आपण पण जे हिराला जन्माला घातले कुछ तो खास आहे भाई. स्वाभिमान वाटत असेल त्यांना पण नाही का. आणि असं प्रत्येक बापाला प्रत्येक मायला वाटलं पाहिजे. पण नेमकं चुकतंय कुठं. एक पोरगा नेमकं चोऱ्या कऱ्यांचा वय पिढी गे त्याले लग्न करा वय मावना बाबा त्यानं लग्न करा बायको भेटणी त्याले ती बी चोरटीच भेटणी. योगा योग हाव भाऊ मोठाल्या चोऱ्या करे आई बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे गली माहीत चालता चालता कोणा डब्या पडेल राहत वाटा पडेल राहत त्या उपाड दे. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सवय. नेमकं ती पोरले दिवस जावानंतर डिलिव्हरीसाठी दवाखान्यात घ्या दवाखाना मला घ्या टेबलवर झोपणी ती बहीण. हो आता बाळांतन होत नाही पोरगी मग म्हणजे सिजर करावं लागेल. सिजरही झालं बाळ जन्माला आलं पण बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काय पोरग सोडत नव्हतं. अशी मूठ मारलेली होती. पक्का हात असा बांधून ठेवलेला मूठ बांधलेली. बराच डॉक्टर असले देखाडं वैद्य असले देखाडं बघत असले देखाडं पण पोरग काय मूठ सोडी नाही बुवा. एक सुज्ञ बाबा होतात त्या म्हणे भाऊ असं करा एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरला देखाडा म्हणे. आता मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर साहेबांच्या गळ्यामध्ये 2-2.5 तोळ्याची सोन्याची चेन होती. 2-2.5 तोळ्यान सोनान चेन होती ती काढली नाही आणि त्या पोऱ्यानं समोर अशी फिराई सोनान चेन त्या पोऱ्यानं समोर अशी फिराई या पाहून पटकन हात सोडा पटकन चेन धरली. पण चेन धरण करता जवळ हात मोक्या करा ना तो त्यानं हात माही 5 ग्रॅमने अंगठी खाली पडणे. तपास लावा त्या असं माहीत पडणं शिजर करता करता नर्सना हात माही उपाट गेलो होती त्या भाऊ. कशाचा परिणाम आहे येऊ परिणाम कशाचा आहे. हा मायबाप दोन्ही चोरटा आहेत म्हणल्यावर कोण चांगलं जन्माला येणार आहे. संदीप दादा साहेब राधे राधे. विठ्ठल विठ्ठल या संदीप दादा साहेब खूप खूप धन्यवाद. लेट झाला कोई बात नाही. मुलगा चांगला कर्तव्य जन्माला येण्यासाठी मायबापांचा सुद्धा पुण्याचा साठा असावा. आणि इथं तर तुकोबाराय सांगतात जे पोरं हिताला जगतात हिताला जागणं आता तुम्हाला कळलं असेल हिताला जागणं काय असतं नाही का. हिताला जागणाऱ्या पोरांबद्दल माझे तुकोबाराय त्यांचं मनोगत व्यक्त करतात अभंगाच्या प्रति.
वा बाबा, टाळ्या झाले पाहिजे महाराजांचा. वा. आपली हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या. मुलगा जर हिताला जागणारा जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. मग फक्त मुलाच्याच मायबापाला का, मुलगी नाही का? अरे भाई, पहिले तर कन्या सांगतात, कुडी कन्या तदनंतर पुत्र. पहिले देखा बर का, पहिला चरण मावी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता तदनंतर पिता. पहिला मान तुमलेच शे बहिणीसोर मनीषी, मी तुमले जास्त बोललेस, कारण पहिलं नाव तुम न निघस. धन्य माता नंतर पिता. पिता का बर नंतर राहत? पिता काय बी पिता काय बी खाता, त्या मागेच राहता. हा, पहिले माता, बरोबर आहे की नाही? हो, पहिले माता तदनंतर पिता. आणि 2 नंबरच्या चरणामध्ये कुडी कन्या, अगोदर कन्या तदनंतर पुत्र. मग काहो महाराज, प्रत्येक ठिकाणी स्त्रीला प्राधान्य देतात माझे संत का? काहीतरी खासियत आहे. मग आता दुसऱ्या चरणावर बोलतो, कुडी कन्या. कन्या का पुढे, अगोदर कन्याला का सन्मान देतात माझे तुकोबर आहे? कारण सांगतो. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, भाऊ जाय रे तुम्ही बापले जेवण न सांग. पोरगा जातो पप्पा सांगतो, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, भाऊ मला नाही जेवण. पोरगा लगेच माघारी फिरतो, मन म्हणच काशीत काय भाऊ मन बापनं काय जाय रे. बरोबर आहे की नाही? आता तेच काम पुरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. पोरगी एवढं गोड बोलते ना, माझ्या माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो, नाही बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमचं डोकं दुखतोय का पप्पा? काही त्रास होतोय का? बाम लावून देऊ का? पप्पा पाय दुखी ना, पाय चेपी देऊ का? पाय दाबी देऊ का? नको बाई, मग उठा जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं बोलणारी फक्त मुलगी आहे, म्हणून कन्या. हा, म्हणून कन्या. अगो सांगस, पोरगी 200 किलोमीटर अंतरावर राहू द्या, 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे आणि सकाळी सकाळी भावाला फोन करते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो, का गं बाई एवढ्या सकाळी सकाळी कॉल करते? हो रे दादा, पप्पांची तब्येत कशी? तो म्हणते, मला माहित नाही बाई. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो. आणि मायला विचारतो, आई माझ्या पप्पांची तब्येत कशी, माझ्या वडिलांची तब्येत कशी? मग त्याला माय सांगते, दादा 4 दिवसापासून तुझ्या बापाने जेवण नव्हतं केलेलं, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड्या इंजेक्शन दिले तर, आणि तुझा बापाने नाश्ता केला, आता तुझा बाप झोपला. तो बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, आई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती मुलगी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले, कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसते, चहा पित असताना अचानक ठचका आला, त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. हे फक्त मुलगीला कळते, म्हणून अगोदर कन्या. म्हणून अगोदर कन्या. साधकांचा प्रश्न, हिताला जागणं काय असतं? तुकोबाराय सांगतो, तापुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या. हिताला जर जागत असतील तर त्या पोरांना धन्यता जात नाही, तर धन्यता त्याच्या मायबापाला जाते. आणि दुसऱ्या चरणामध्ये माझे तुकोबाराय सांगतात, पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जर पोरं तशी हिताला जागणारे जन्माला येत असतील तर महाराज देवाला सुद्धा हर्ष होतो. साधकांचा प्रश्न, देवाला हर्ष होतो असं ते पोरं करतात काय? मग काय करतात? अभंगाच्या गीता भागवत
भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुझी कन्या पुत्र होती देशाती तुझी कन्या पुत्र होती देशाती वा गीता भागवत करती श्रवण हरी गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाची पुढी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा. सगळ्यांनी आता हाताना टाणी मुखाने नामचिंतन करायचे. अजिबात कोणी जागा सोडायची नाही. सगळ्या खास करून सगळ्यांना शपथ आहे तुम्हाला आजूबाजूवाल्यांची. हा जर म्हातारा बाबा असले त्रास होईल ना त्या उठीशने बरोबर ये जाय राहणार बिचारा. त्या काही जागा सोडतच नाही. पण तरुणांना शपथ आहे कोणी जागा सोडायची नाही. हरी हरी कुमारी